आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। जयंत पाटील हा राजकारणातून संपलेला माणूस आणि संपलेला विषय तर ते अनुकंपा तत्वावर राजकारणात भरती झाले होते। जयंत पाटलांनी सांगलीसाठी कोणताही मोठा प्रकल्प आणला नाही, गोपीचंद पडळकरांची टीका। सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेण्यास भाजप आमदार सीमा हिरेंचा विरोध। सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेऊ नका, हिरे यांची फडणवीस आणि बावनकुळेंकडे मागणी। मिठी नदी गाळ उपसा प्रकरणामध्ये आज डिनो मोरियाची चौकशी होणार। डिनो मोरियाला ईडी चौकशीला हजर राहण्याची शक्यता। दरम्यान आज चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स। नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण मंजुरीच्या निर्णयाचं स्वागत। आनंद आखाड्याचे महंत शंकरानंद सरस्वती यांची प्रतिक्रिया। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसंदर्भात सुद्धा महंतांकडून नाराजी व्यक्त। पाकिस्ताननं पुन्हा कुरापती केला तर पाकिस्तानात घुसून प्रत्युत्तर देणार, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा। मुंबईत लोकल रेल्वे सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर। मुंबई उपनगरीय रेल्वेमुळे होणारा मृत्यूदर 38%। उपनगरीय रेल्वेमुळे जगात सर्वाधिक होणारे मृत्यू भारतात। देशात गेल्या 5 वर्षात 2,20,000 कोटींची टोल वसुलीच्या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र चौथ्या स्थानी। महाराष्ट्रातनं तब्बल 21,105 कोटींचा टोल वसूल। राज्यातील बीएससी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनामध्ये भरघोस वाढ करण्याचा निर्णय। विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 1 जूनपासून 10,000 रुपयांची वाढ। महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे नवीन 89 रुग्ण तर 615 सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद। मुंबईमध्ये 32, पुण्यात 23, ठाण्यामध्ये 3, नवी मुंबईत 1 तर कल्याणमध्ये 4 कोरोना रुग्ण आढळले।